नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण समरूपता या प्रकरणामधील सराव संच 1.2 मधील एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत। पहा उदाहरण काय दिलंय। एक चौकोन दिलेला आहे ABCD, समलंब चौकोन ABCD हा समलंब चौकोन दिलाय आपला। मध्ये समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC म्हणजे AB PQ DC या एकमेकीला समांतर आहे। त्याच्यात आपला AP ची लांबी दिली आहे 15, AP ची लांबी दिलेली आहे 15, PD ची लांबी दिलेली आहे 12, QC ची लांबी दिलेली आहे 14 आणि आपला BQ ची लांबी विचारलेली आहे। आता पहा या ठिकाणी काय दिलंय, एक चौकोन दिलाय आणि या तीन बाजू ज्या आहेत त्या तीन बाजू एकमेकीला समांतर आहेत। म्हणजे या तीन समांतर रेषा आहेत। काय त्या तीन समांतर रेषा आणि या त्यांच्या दोन छेदिका आहेत। जर तीन समांतर रेषा दिल्या आणि दोन छेदिका असतील तर आपल्याला इथे गुणधर्म लिहायचा आहे। तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार, म्हणजे या गुणधर्माचा आपल्याला वापर करायचा आहे। तीन समांतर रेषा आणि दोन छेदिका आहेत त्यांच्या गुणधर्मानुसार। आता तीन समांतर रेषामुळे एका चौकोनाच्या या बाजूचे दोन भाग झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूचे दोन भाग झालेले आहेत। फक्त आपल्याला सूत्रामध्ये काय म्हणायचं पहा, एका बाजूचे दोन भाग झालेले आहेत त्यातला एक अंशस्थानी दुसरा छेदस्थानी, दुसऱ्या बाजूचा हा अंशस्थानी हा छेदस्थानी। म्हणजेच काय येईल पहा, AP छेद PD बरोबर दुसऱ्या बाजूचं गुणोत्तर BQ छेद QC। हे सूत्र आपण व्यवस्थित मांडलं आणि हे गुणधर्म लिहिला की याच्यात आपल्याला किमती भरायच्या त्यांना सोडवायचं आहे। आता AP ची लांबी दिलेली आहे 15 भागिले PD ची लांबी दिली आपल्याला 12 बरोबर BQ आपल्याला काढायचा आहे छेद QC आपल्याला दिलेला आहे 14। आता पहा या ठिकाणी चार घटक होते, त्या चार घटकांपैकी तीन घटकांच्या किमती दिल्या, चौथा घटक BQ आपल्याला काढायचा आहे। इथेही तसंच आपल्याला छेद आहे, तिरपा गुणाकार केला की आपल्याला छेद जातील। म्हणजे 15 आहे तसंच राहील, 14 भागिले इकडे आले की गुणिले होईल, 12 या बाजूला तिकडे गेले की गुणिले होईल। मग पुढची स्टेप आपल्याला या ठिकाणी मिळेल, वरती आहे 15 ते आहे तसंच, म्हणून 15 गुणिले 14 हे भागिले ते गुणिले होईल बरोबर उजवीकडे BQ आहे तसंच, हे 12 भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले होईल BQ गुणिले 12। आता आपला BQ ची लांबी काढायची आहे म्हणून BQ आहे तसंच त्या बाजूला उजव्या बाजूला ठेवू आपण, उजव्या बाजूला 12 आहे त्याची बाजू बदलू, म्हणून 15 गुणिले 14 आहे तसंच भागिले 12 गुणिले भागिले होईल बरोबर BQ। आता इथं आपला भाग घालवायचा आहे पहिल्यांदा आणि मग राहिलेला गुणाकार करायचा आहे। आता 15 आणि 12 या दोन संख्या आहेत 3 च्या पड्यात, मग 3 ने भाग जाईल, 3 5 15 3 चौक 12। आता 4 5 भाग जात नाही पण 14 4 या समसंख्या आहेत, समसंख्येला 2 ने भाग जातो म्हणून 2 ने 4 ला भागल्यावर 2 दुणे 4 2 7 14। आता राहिलं पहा 2 ने 5 ला भाग जात नाही, 2 ने 7 ला भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही, म्हणून आपण वरचा गुणाकार करू, 5 गुणिले 7 5 7 35 भागिले 2 बरोबर BQ। आता आपल्या या ठिकाणी 2 ने त्याला भागायचं, दशांश उत्तर काढायचंय की कुठल्याही संख्येला 2 ने भागलं की त्या संख्येच्या निम्म। मग 35 ला 2 ने भागायचं म्हणजे 35 च्या निम्म, 35 च्या निम्म काय मिळेल आपलं, तर 35 च्या निम्म मिळेल आपला 17.5। 17.5 कसं लिहितात तर 17.5 म्हणून 17.5 बरोबर BQ। आणि मग आपला जो घटक आहे तो डावीकडे मांडू BQ बरोबर 17.5। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी BQ ची आपण लांबी काढलेली आहे। धन्यवाद।